आपल्या एसपी ऑफिसच्या कोर्स मध्ये तिथं भेटतो म्हणलं, बाहेरच भेटणार, वरती नाही. कोर्स मध्ये गाडी लागली, शर्ट घालून त्याला मेहरबानी शर्ट घालायचं. साहेब आले तुमच्या भेटीला, फक्त शर्ट घालून व्यवस्थित बोलता लोक बोला. तरी कोणी लक्ष देईल फक्त आम्हाला सगळ्यांना कळू द्या किंवा जे विषय म्हणलं सगळ्यांना भेटू आपण वाटते जाऊन काही अडचण नाही. आमची सुरुवाती आम्ही 8 दिवसापूर्वी जे निवेदन दिलं होतं की जे माननीय एक जण जो मी बसतो इकडे गेले 6 महिन्यापासून आम्ही पाठपुरावा करत आहोत. 12 फेब्रुवारी 2024 पासून अंबड तहसील कार्यालय या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन देत आहोत. ज्या ठिकाणी लोकशाही मार्गाने आम्हाला न्याय मिळावा याच्यासाठी आमची मागणी होती. जो आमचा म्हणजे आज 77-78 दिवस झालेले आहेत. आमच्या जे ठेवी आहेत सभासदांच्या ठेवी परत मिळाव्या याच्यासाठी आम्ही हे आंदोलन चालवलं होतं. सर्वात अगोदर आम्ही 10 दिवस उपोषण केलं. उपोषणानंतर अंबड बीड जो जालना बीड रोड आहे त्या ठिकाणी रितसर निवेदन देऊन संविधानिक मार्गाने रास्ता रोको केला. त्यानंतर तरीही आमच्या ठेवी परत मिळत नाहीत म्हणून आम्ही तहसील कार्यालयाच्या समोर बसलेलो आहोत. निवेदन दिलं आणि तहसील कार्यालय 1 दिवस बंद केलं आणि तरीही मार्ग निघत नाही म्हणून आम्ही माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक जालना, जिल्हा अधिकारी जालना आणि अंबड विभागीय पोलीस अधिकारी सर्व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना लिखित निवेदनं देऊन लिखित सर्व माहिती देऊन आम्ही हे आंदोलन करणार आहे. आम्ही ते ठरवलं होतं की सर्वात अगोदर आम्ही अर्धनग्न आंदोलन करणार. अर्धनग्न नंतर ज्या सुरेश कुटेने आमचे पैसे आमच्या ठेवी परत देत नाहीये त्याच्या नावाने त्याचं दाहो व्हावं म्हणून आम्ही मुंडन करणार होतो आणि त्यानंतर अर्धनग्न मुंडन आणि शेवटी आत्मदहन आंदोलन करणार होतो. त्या मागणीसाठी आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोर आले होतो. आज जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांनी सांगितलं की आमची सर्व जी यंत्रणा आहे MPID ऍक्ट खाली गुन्हा दाखल करायचा आहे त्यासाठी वेळ लागतोय आणि परभणी लोकसभा आणि जालना लोकसभेच्या निवडणूक कामासाठी आमची सर्व यंत्रणा होती. म्हणजे जालना लोकसभेची निवडणूक झाल्या 2 दिवसांनी आमचे इथले जे पोलीस पथक आहे ते दिल्लीला जाऊन जो डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट घेऊन येईल आणि जास्तीत जास्त 17 एप्रिलला सुरेश कुटे आणि संचालक मंडळ यांच्यावरती गुन्हा दाखल करू. आमच्या 3.5 कोटी रुपये ठेवी रक्कम 2 लाख रुपये असेल त्याला 50,000 1 लाख रुपये जर मिळाले तर साहजिक त्याला वाटतं काहीतरी पैसे मिळाले पुढे काही 10-15 हजार रुपये टाकायचे पैसे मिळायला लागले तर आता सांगणं हे चुकीचं आहे. साहेबाच्या पद्धतीने प्रयत्न करते, खांबे साहेब प्रयत्न करतील. खांबे साहेबाच्या बाहेर पण बोललो. खांबे साहेब बोलता मागच्या वेळेस बोलले होते की बोलतो मॅटरमध्ये पडत नाही. की साहेबांसोबत बोललो मी त्या ठिकाणी असं विषय नाही. काय होतं नाही ते काही गोष्टी माहीत होणं गरजेचं आहे किंवा असं नको आहे किंवा उदाहरणार्थ आपण कमिटमेंट केली ना. आता आम्ही 80 लाखाच्या चेकमध्ये आपण उठलेलो आहे. 2 लाखाची आपली मिल करायला ठरलो होतो. ती कमिटमेंट तुम्ही विचारायला घ्यायला तयार नाही. त्याचा सुद्धा सर विचार करून त्या ठिकाणी मार्ग काढावा लागून लोक ऑलरेडी फसलेले म्हणजे हेवी घेऊन सुनी पैसे गुंतलेले असल्यामुळे त्यांना चेक देऊन डबल फसवलं पण. कारण 138 करायचे म्हणलं तर पुन्हा वकिलाला फीस देणे तिथं पुन्हा वेगळे काय गुन्हे दाखल करण्यासाठी पुन्हा चक्रा मारणे
गोष्टी नको व्हायला म्हणून संधी 1,82 लाखाचा विषय क्लोज करता येईल. बाकीचा विषय आहे तुम्हाला आज आयुष्याचा टाईम दिलेला आहे, त्या टायमामध्ये जास्तीत जास्त तुम्ही प्रयत्न करा. याच्या अगोदर मी करतच आलेले आहेत, परंतु आजचं जी आमची मागणी होती गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते नसता त्या ठिकाणी संबंधित व्यक्तीला इथं आणून तरी ह्या लोकांचं पूर्ण काय असं पेमेंट डील करायला पाहिजे. ते जे आपले जिल्ह्यातील आपले खाते चुकले ते माणूसच काही येणार नाही त्याला. आता प्रॉब्लेम काय होतो हा 102 मधलेच लोक नाही बोलते ते आहेत 6 लोक. असं नका करू, 102 लोकांचे फ्रेश लिस्ट करा. आता सर नितीन आणि फ्रेश लिस्ट करा. 102 लोक क्लिअर करून देतो. आणि त्यांचा प्रवक्ता नाही आहे, ते बँकचा प्रवक्ता नाही आहे. ठीक आहे, याच्यामध्ये यांनी जसं सांगितलंय की कोणी पाठिंबा देत आहे का, त्यांना काही टेक्निकल गोष्टी सांगून डिले करत आहे का, तसा गोष्टी नाही. तुमचे पैसे गेले हे मला माहीत. बरेच लोकांचा खून 4-5 जिल्ह्यामध्ये पैसे गेलेले आहे, काही 2800 कोटी वगैरे काही गेलेलं आहे. हे सगळ्या गोष्टी मला माहीत. पण जे तांत्रिक अडचण आहे ते मी तुम्हाला सांगतो. जर तुम्हाला ते पटते तर तुम्ही एकदा विचार करा. आणि मी तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही यांना पण विचारू शकतो, तुमचे लीडर आहे आंदोलनाचे. खून 4-5 जिल्ह्यामध्ये कुठलेही त्यांना 1 रुपये पण नाही मिळाला. हे काही 10, 15, 20, 25 लाख किती भेटलं आतापर्यंत? 25 लाख रुपयाची गेली 26 लाख टोटल किती भेटलं? टोटल सांगा. 32 वगैरे काही लिस्ट त्या दिवशी कोण आला होता? मी लिस्ट दिला होता तुम्हाला, एक यादी दिली होती ना मी तुम्हाला. किती होतं? 32 वगैरे लाख होते. किती लाख होते? लमसममध्ये 30 लाख रुपये धरून ठीक आहे. एकूण राज्यामध्ये तुम्हाला 1 रुपये पण नाही भेटलेला. अंबड पोलीस स्टेशनच्या सहकार्यामुळे 30 लाख आतापर्यंत आपलं भेटलेलं. ठीक आहे, ते जास्त आहे कमी आहे तुम्ही त्याचा कमी पैसे भेटलेले आहे ते मान्य आहे. पण 30 लाख रुपये भेटले. ठीक आहे, हे कोणामुळे भेटलेलं आहे? तुमचे आंदोलनमुळे भेटलेलं आहे आणि अंबड पोलिसांनी सहकार्य केलं त्यामुळे भेटले. आता हे जे बँक आहे हे दिल्ली केंद्र सरकारकडे रजिस्टर्ड आहे, मल्टी स्टेट असल्यामुळे. हे जे आपले वित्त मंत्रालय असते भारत सरकारचं, त्यांच्याकडून यांची नोंदणी आहे. आपण भारत सरकारला 3-4दा पत्र लिहून विचारले आहे की तुम्ही जे यांचे कागदपत्र आहे, तुम्ही यांचं ऑडिट केलेलं आहे ते आम्हाला सादर करा. आता आपण घाईमध्ये जर गुन्हा दाखल केला तर काही होणार नाही, हे पण मी तुम्हाला सांगतो. यांना लगेच अँटिसिपेटरी कोर्टामध्ये भेटून काय भेटून जाते काय, आपल्याकडे काही यांचे विरुद्ध काही पुरावा नाही, कागदोपत्री पुरावा लागेल. आणि ते काय म्हणणार कोर्टासमोर की आपण तो प्रयास करत आहोत, आपण 30 लाख आतापर्यंत दिलेले आहे अंबडचे जे ठेवीदार आहे त्यांना, आणि त्यामुळे कोर्ट यांना लगेच अँटिसिपेटरी देते. अग्रिम जमानत काय म्हणते अंतरिम जमानत लगेच कोर्ट यांना हँडओव्हर करू. आणि त्याच्यानंतर काय होणार की हे तुम्हाला 1 रुपये पण नाही देते. ते म्हणते जर तुम्ही लिगल कारवाई केलेली नाही तर आपण पण लिगल बघू. याचा 2 भाग आहे, एक आहे गुन्ह्याचा भाग, एक आहे तुमचे पैशाचा भाग. समजा मी आता गुन्हा दाखल केला, अर्धवट कागदपत्र आहे आमच्याकडे, अर्धवटपणा आपण गुन्हा दाखल केला, त्यांची बेल झाली, त्याच्यानंतर तुम्हाला वाटते का तुम्हाला पैसे भेटते? खरोखर बोला जे वाटतं ते बोला, जे नाही पटत तर नाही म्हणून सांगा. होईल मी असा पोलीस म्हणून चर्चा करू नये माझ्यासोबत. जे वाटतं ते मला त्याला आज जर गेला पैसे गेल्यासाठी बुडाल्यासारखे सर पैसे बुडाल्यासारखे पैसे बुडू द्या आमचे, नाही भेटले तरी चालते गेले पैसे. ठीक आहे, तुम्ही बोला. त्याच्यानंतर 2च मिनिटं मला बोला. साहेब गेल्या Thank you.
दिवसापूर्वी माननीय तहसीलदार साहेबांनी मीटिंग लावली. आता त्यांच्या कर्मचारी आले होते आम्ही तुमचं मान्य करतो किंवा तुम्हाला वाटतं की यांना 2 लाख तर मला एक सांगा, तुम्ही 3 महिने हे जर काम धंदा करून त्यांना बसत असतील आणि यांना जर 30-35 हजार रुपये जर संबंध त्यांचेच पैसे त्यांना देत असेल, ही म्हणजे त्यांना किती लाजीवानी गोष्ट आहे. मी बोलू जिवंत आहे देशामध्ये आणि तुम्ही आमचे संरक्षक आहेत. आम्ही सगळ्यात अगोदर तुम्हाला धन्यवाद देतो किंवा तुम्ही हे केलंय, परंतु आमच्या ठेवीदारांचा संयम बिघडत होता. आम्ही कुणीही लीडर नाहीये, फक्त माझे स्वतःचे 22 लाख रुपये, माझा मुलगा नीटची तयारी करतोय, त्याची आकाश क्लासेस मधून त्याला काल फीस नाही पेड केल्यामुळे 2 लाख रुपयामुळे त्याला बाहेर काढलं त्यांनी. म्हणजे हे डॉक्टर आहेत, म्हणजे हा नेतेगिरी तर विषयच नाही, फक्त आमचे स्वतःचे पैसे आहेत. आणि त्यामुळे काय झालं, आमचे एक जे सहकारी होते रेगुडे सरांनी मागच्या वेळेस आत्मदानाचा इशारा केला, त्यानंतर आपण सर्वांनी मध्यस्थी केली. मध्यस्थी करून खना साहेब आले होते, सर पण होते, त्यांचं खूप सहकार्य आहे. 50 लाख रुपयाची 8 एप्रिलला डील झाली की सरांना त्यांचे दिले आणि 50 लाख रुपये 8 तारखेला बोलले, 10 आणि 12 तारखेला तुमचे सर्वांना 50 लाख रुपये देऊ असं ठरलं. आज तारीख आहे 30 एप्रिल, आज 1 मे पर्यंत समजा 30 लाख रुपये मिळाले. म्हणजे ते 10 आणि 12 तारखेला देऊ म्हटले होते तुमच्या दोघांच्या मध्यस्थीमध्ये. म्हणजे तुम्हाला सुद्धा त्यांनी खोटं ठरवलं ना, कारण तुम्ही सगळं हे केलं, तुम्ही प्रयत्न केले. म्हणजे हिची आणि गेल्या 6 महिन्यापासून त्याची धोकाधडी चालू आहे. एक गोष्ट याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे, त्यांच्या बँक बंद झालेल्या हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. फक्त अंबडला बंद झालेलं आहे की पूर्ण स्टेटमध्ये बंद झालेलं आहे, पूर्ण राज्यामध्ये बंद झालेला बँक हे तुम्हाला माहित आहे की बँक बंद झालेलं आहे, हे तुम्हाला माहित आहे तुम्हाला. आज बी त्यांची वसुली चालू आहे याच्या मार्फत, जे कर्ज दिले त्या लोक थ्रू पैसा भेटला ते बंद होणार, गुन्हा दाखल करून ते पडून जाते ते बरं होणार. आता मी तुम्हाला बरेच एक्झाम्पल सांगू शकतो. एक खूप चर्चा झाली होती, मैत्रीच्या एक 5-7 वर्ष झाला, ते नाशिकचे माणूस होते, त्यांनी पूर्ण स्टेटमध्ये करीब 5-7 हजार करोडची गुंतवणूक केली होती. ते आजपर्यंत पैसे नाही भेटले, ते अरेस्ट पण नाहीये, ते बाहेर आहे, ते मस्त फिरत आहे आणि त्यांना आजपर्यंत पैसे परत नाही केलेले. माहित आहे ना तुम्हाला, सगळ्यांना माहित आहे. मी काही लपून तुम्हाला काही नाही सांगतो, जे आहे मी खरोखर तुमच्या समोर मांडतो. यांना पण मी बरेच वेळा तोच विषय सांगितले. आमचा प्रयास तुम्ही तुमच्या 22 लाख पैकी तुम्हाला किती भेटलं आतापर्यंत? फक्त मला माझ्या नावावरती म्हणजे 40,000. किती भेटलेले? 1,20,000 रुपये 22 लाख पैकी. हा ठीक आहे, तो हाच विषय आहे. त्यांच्याकडे त्यांचे
बँक बंद झालेलं आहे. आता एक हिंदीमध्ये कहावत आहे, भागते बूट की लंगोट भली. जे काय आपण त्यांच्याकडून घेऊ शकतो तो आपला घ्यायचा आहे. तो एक भाग झाला. आणि गुन्ह्याचे जे विषय आहे, आता इलेक्शन चालू आहे, कंटिन्युअस आपला बंदोबस्त आहे. मी 30 दिवसपासून धाराशिवला होतो, परत उद्या बीडला जायचं आहे, पंतप्रधानांचा बंदोबस्त म्हणून आपला विभाग तो प्रक्रियामध्ये खर्च झालेला. आणि जर अर्धवट गुन्हा दाखल केला तर काय होऊ शकतं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. तर हे तुम्हाला पण विचार करायचा आहे. आमचा काही इंटरेस्ट नाही आहे. मी त्यांना आजपर्यंत पाहिले नाही, नाम पण नाही मला, यांच्यामुळे मी ऐकलेली कोण आहे तो. पोलीस विभागाचा काही इंटरेस्ट नाही आहे. पण नंतर समजा गुन्हा दाखल झाला, त्यांचे बेल झाले, तर तुम्ही परत आमच्यावर रागवणार की साहेब तुम्ही त्यांची मदत केली, अर्धवट पेपर. नमस्कार, मी डॉक्टर सावंत. ठेवीदार न्याय हक्क कृती समितीच्या वतीने उपोषणाचा आजचा 78वा दिवस आहे. 78 दिवस झालेले असताना देखील ज्ञानदाता बँकेच्या ठेवीधारकांच्या वतीने जी मागणी होती किंवा संबंधित बँकेचे जे संचालक मंडळ आहे सुरेश कुटे व सर्व संचालक मंडळ यांच्यावरती गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते, परंतु गुन्हे दाखल झाले नसल्या कारणाने मागील 8 दिवसापूर्वी माननीय SP साहेब यांना आम्ही निवेदन दिले होतं. जर ठेवी मिळत नसेल किंवा गुन्हे दाखल होत नसेल तर आम्ही त्या ठिकाणी SP ऑफिसच्या समोर नग्न तसेच मुंडन आंदोलन व आत्मदहन आंदोलन त्या ठिकाणी करणार आहोत. आज आम्ही सकाळी या ठिकाणी 9:30 वाजता नग्न आंदोलन केले. त्यानंतर मुंडन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला असता प्रशासनाने विनंती केली व त्या ठिकाणी आम्हाला टाईम मागितला. एक 8 ते 10 दिवसाचा टाईम द्या म्हणे. टाईम दिल्याच्या नंतर आम्ही 8-10 दिवसाच्या नंतर जर नाही गुन्हे दाखल केले तर आम्ही पुन्हा या ठिकाणी यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करणार आहोत. तरी माननीय प्रशासनाला विनंती आहे की आपण जो टाईम मागितला तो आम्ही आपल्या शब्दाचा मान ठेवून आम्ही आपल्याला 10 ते 12 दिवसाचा टाईम दिलेला आहे. त्या ते 10 ते 12 दिवसामध्ये आपण योग्य ते निर्णय घेऊन ठेवीधारकांना न्याय द्यावा हीच या ठिकाणी विनंती करतो.